आताची सर्वात मोठी न्यूज, मुलामुळे एकनाथ शिंदे भाजपपुढे झुकले. सत्य काय आहे ते जाणून घेऊया. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या विधानानंतर मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेली लढाई अखेर संपुष्टात आली आहे. आपल्याला मुख्यमंत्री पदाची इच्छा नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जो काही निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांच्या या विधानानंतर आता महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या महाआघाडी सरकारमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी बॅकफुटवर येऊन मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडण्याचा निर्णय घेण्याचे कारण काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. हेच करायचे होते तर निवडणूक निकालानंतरही 4 दिवसांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा आग्रह धरून हाय व्होल्टेज ड्रामा का झाला. एकनाथ शिंदे यांचा बदललेला सूर आणि मुख्यमंत्रीपद सोडण्याचा आग्रह यामागे त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे असल्याचे मानले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र मंत्रिमंडळात आपला मुलगा श्रीकांत शिंदे यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली होती. मीडिया रिपोर्टरनुसार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावरून पदावंती नको आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे म्हणाले, जर त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची मागणी पूर्ण झाली तर ते स्वतः बाहेर राहण्यास तयार आहेत. शिंदे यांची ही मागणी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने मान्य केल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे नागपूरचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्रीपदासोबत मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यासह विदर्भातील 3 नव्या चेहऱ्यांनी संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. वाशिम आणि यवतमाळ वर्ध्यातून प्रत्येकी एक मंत्री होऊ शकतो. एवढंच नाही तर आणखी एका आमदाराला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.